नमस्कार. भारतीय संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे उपवासासाठी लागणारी शेंगदाण्याची आमटी. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. त्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि एका वाटीत मी भिजवून ठेवलेली चिंच होती. ती भिजवलेली चिंच आणि थोडंसं पाणी घालून हे सगळं मी याचं बारीक वाटण करणार आहे. बघा आता याचं वाटण केलं आहे मी. त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली मी. त्यात 2 ते 3 चमचे तेल किंवा तूप मी तूप टाकलं आहे. त्यात मी साल काढून ठेवलेला बारीक फोडी करून ठेवलेला बटाटा आहे. तो बटाटा घातला. बटाटा लवकर तुपात शिजला जावा म्हणून त्यात मी थोडंसं मीठ टाकले. त्यानंतर हा बटाटा थोडा तेलात परतून घ्यायचा. मीठ टाकल्यामुळं ना हा बटाटा खाली कढईला चिटकत नाही आणि लवकर भाजला जातो. त्यात हे वाटण केलेलं मी परतून घेते तुपात. बघ हे चांगलं परतून घेतल्यानंतर त्यात मी पाणी घालते. आता हे पाणी घातल्यानंतर त्यात मीठ टाकायचे. मीठ टाकलं चवीनुसार आणि याची एक उकळी काढून घ्यायची. आणि नंतर गरम गरम भगरीच्या भातासोबत ही शेंगदाण्याची आमटी तयार. ही आमटी खायला खूप चविष्ट लागते आणि करायलाही सोपी असणारी ही शेंगदाण्याची आमटी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.